रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री संत तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष झाली. त्यानिमित्तानं तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि त्यानिमित्तानं आपली चालू असलेली ही चिंतन मालिका श्री तुकोबराय चरित्र भाग 6. मागच्या 5 भागामध्ये चिंतन करत असताना आपण तुकोबरायांच्या पूर्वजांचा इतिहास, तुकोबरायांचा अवतार, जन्माची कथा, तुकोबरायांच्या विवाह, तुकोबरायांचा अनुकूल संसार, तुकोबरायांचा प्रतिकूल संसार, अनेक ठिकाणी तुकोबरायांसाठी भगवंत धावून आले, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, मंबाजी प्रकरण, ही सर्व प्रकरणं बघितली. मागच्या भागामध्ये आपण धरणेकराचं ही प्रकरण बघितलं. आणखी काय बघितलं मागच्या भागामध्ये? चिंचवडच्या चिंतामणी देवांकडे तुकोबरायांनी गणपती बाप्पाला आणि विठोबाला सोबत जेववलं, ते ही प्रकरण बघितलं. आणि त्यानंतर इतरही प्रकरणं आपण छोटी मोठी चमत्काराची अनेक प्रकरणं बघितली असताना पुन्हा आणखी हे चरित्र पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला माहिती आहे तुकोबराय आता तुकोबांची प्रसिद्धी वाढायला लागली. तुकोबरायांकडे देव जेवले, तुकोबरायांच्या जिजाऊच्या हातचं दूध सुद्धा देव पिले. ह्या सर्व कथा आता पसरायला लागल्या. आणि मग तुकोबरायांच्या कीर्तनाला लोक यायला लागले. तुकोबा दुसऱ्या गावाला जायला लागले. तुकोबा लोहगावला जायला लागले. लोहगावला तुकोबाचं कीर्तन व्हायचं, भजन व्हायचं, तुकोबांचा काकळा व्हायचा, सर्व व्हायचं. तुकोबा लोहगावला थांबायला लागले. आता लोहगावमध्ये तुकोबाचं भजन कीर्तन सुरू झालं. सर्व लोक तुकोबांच्या भजनाला यायचे, कीर्तनाला यायचे आणि तुकोबराय अभंग सुद्धा रचायचे. महाराज असं आहे, तुकोबराय अभंग तयार करायचे हे तुकोबांनी स्वतःच्या मताने अभंग रचना सुरू केलं असं नाही. पांडुरंग परमात्म्याने तुकाराम महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. नामदेवराय सुद्धा सोबत होते. तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये कोण कोण गेलं? नामदेवराय आणि भगवान पांडुरंग परमात्मा गेले आणि तुकोबांना सांगितलं, करावे कवित्व. तुम्ही कवित्व करा, म्हणजे तुम्ही अभंगाची रचना करा. तुम्ही माझं गुणगान पद्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मांडा. नामदेवराय म्हणतात, तुकोबा मी शतकोटी अभंग करेन अशी प्रतिज्ञा केली होती, पण ती माझी पूर्णत्वास गेली नाही. मी 94,49,00,000 अभंग केले. उर्वरित 5,51,00,000 अभंग तुम्ही करायचे आहेत. कारण शतकोटी श्लोक वाल्मिकींनी रामायण लिहिलं, शतकोटी रामायण लिहिलं. मग आता शतकोटी अभंग करण्याची माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, ते तुम्ही पूर्ण करा आणि कवित्व करा, असं नामदेवरायांनी आणि भगवंतांनी दृष्टांत दिला. तुकोबराय म्हणतात, अहो मी कुठं शिकला हो काय? मी काय साहित्यिक आहो का? माझं काय मराठी व्याकरणामध्ये मराठीमध्ये मी काय PhD केली आहे का? अर्थात मी तर अनाथ अपराधी आहे, मी अशिक्षित आहे, मी कुठून हे करणार? देवानी मस्तकावरती हात ठेवला, नामदेवरायांनी मस्तकावरती हात ठेवला आणि आतापासूनच तुम्ही अभंग रचना सुरू करा असं सांगितलं. तुकोबराय अभंग लिहायला लागले, अभंग गायला लागले. आणि आपल्याला माहिती आहे तुकोबा अभंग बोलायचे, कीर्तनात अभंग बोलायचे, भजनात अभंग बोलायचे. आणि लिहून कोण ठेवायचं? तुकोबरायांचे 2 शिष्य होते महाराज, प्रसिद्ध शिष्य. आपल्याला माहिती आहे गंगाधर बुवा म्हणून एक होते. आता मला मावळचे चाकणचे होते ते गंगाधर बुवा, त्यांचं आडनाव मला सांगता येणार नाही, पण गंगाधर बुवा होते. त्यानंतर संताजी महाराज जगनाळे, जे आपलं सुदंबरे गाव आहे तळेगावजवळ, तळेगाव दाभाडेजवळ सुदंबरे म्हणून जे गाव आहे, तिथले संताजी जगनाळे महाराज आणि गंगाधर बुवा हे 2 जण तुकोबरायांचे अभंग लिहून ठेवत. तुकोबरायांचं कीर्तन सुरू व्हायचं. कीर्तनामध्ये हे दोघेही उभे राहायचे, अभंग लिहून ठेवायचे आणि मग तुकोबांचे हळूहळू अभंग लिहिणं सुरू झालं. आता तुकोबांचा हा जो
सेवक वर्ग वाढला, तुकोबांकडे येणारे वाढले, तुकोबांचा शिष्य संप्रदाय वाढायला लागला. तुकोबांनी स्वतःला कधी गुरु म्हणून घेतलंच नाही, पण लोक आपले तुकोबांना गुरु मानायला लागले. तुकोबांच्या कीर्तनाला गर्दी व्हायला लागली. जसं मंबाजीच्या पोटात दुखलं की माझा शिष्य संप्रदाय कमी होतोय आणि या शूद्र कुंभी असलेल्या माणसाकडे लोक चालले, मग आमच्या ब्राह्मणांचं काय व्हायचं असं मंबाजीला जसं वाटलं, तसंच वाघोलीचे चतुर्वेदी ब्राह्मण म्हणजे चारी वेदाचे पारंगत असलेले, वेदशास्त्र संपन्न असलेले रामेश्वर शास्त्री यांच्याकडे बातमी गेली. कोणी एका तुका म्हणून कोणीतरी तुकाराम म्हणून आहे देहूचा, त्यांनी अभंग लिहिणं सुरू केलं. तो काव्य करतो आहे आणि वेदाचं आणि शास्त्राचं जे गुह्य आहे ते अभंगातून मांडतो आणि लोक सुद्धा ते अभंग गुणगुणायला लागले. त्याच्या कीर्तनाला गर्दी व्हायला लागली. तो ब्रह्मज्ञान सांगतो आहे आणि म्हणजे अधिकार अनधिकारी असलेला हा शूद्र कुणबी हा अभंग सांगतो, वेदाचं सार सांगतोय. आपलं काय होणार? हे बघा, कधी कधी असं वाटते की वेदाचं सार आणि हे आपलं काय होणार आहे. हा म्हणतो, तो म्हणतो, यांनी म्हणू नये, त्याच्यापेक्षा आपल्या पोटापाण्याचं काय होणार, आपल्या पाया कोण पडणार याची चिंता जास्त त्यावेळीच्या मंबाजींना, रामेश्वर शास्त्रींना लागली असावी. रामेश्वर शास्त्री विद्वान जरूर होते, ज्ञानी जरूर होते, पण भक्तिप्रेमाने ओथंबलेले नव्हते ना. आमचे तुकोबा ज्ञानी होते आणि भक्तही होतो. ज्ञानी असणं वेगळं, वेदाचा अभ्यास असणं वेगळं, पण वेद आचरणात आणणं वेगळं आहे. तुकोबाराय मात्र वेद आचरणात आणत होते, शास्त्राप्रमाणे सांगत होते. अहो कशाला शास्त्र म्हणे ते सांडावे, अरे राज्य हे तृण मानावे, हे माऊली नाडोबरांची ओवी तुकोबाराय पाळत होते महाराज. तेव्हा रामेश्वर शास्त्रींनी फरमान काढलं, लोहगावला तुकोबा आहे कुठं म्हणे, लोहगावला कीर्तन करतात. एक काम करा, रामेश्वर शास्त्री वाघोलीला होते आणि वाघोलीच्या पोलीस पाटलाला, वाघोलीच्या मुख्याध्याला सांगितलं, अरे त्या तुकोबांना निरोप पाठवा, त्याला सांगा तुम्हाला बोलावलं आहे. त्याने अनर्थ सुरू केला, धर्म बुडायला लागला. आता त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींची खूप मोठा वाट होता महाराज. लगेच तुकोबारांना निरोप गेला, देहूला निरोप गेला, लोहगावला निरोप गेला, जिथे असेल तिथून. गावच्या प्रमुखालाच निरोप गेला ना, हो तुकारामाला घेऊन ये इकडे. तुकाराम महाराजाकडे तो निरोप गेला. तुकाराम महाराज म्हणतात, आमचं भाग्य आहे एवढ्या मोठ्या शास्त्रीने, एवढे चतुर्वेदी असलेले रामेश्वर शास्त्री आम्हाला बोलवतात, आम्ही गेलं पाहिजे. तुकोबाराय निघाले महाराज, वाघोलीच्या दिशेने निघाले. रामेश्वर शास्त्रींकडे तुकोबाराय गेले. गावातले काही प्रमुख मंडळी होते. तुकोबारायांनी नमस्कार केला दुरूनच, तर हात कुठं लावता येते पंडितला, दुरून नमस्कार केला. पण रामेश्वर शास्त्रीने मान झुकवली असेल का? नाही ना, नसेलच झुकवली. मंबाजी झुकवायला तयार नाही, तर रामेश्वर शास्त्री कुठे झुकवणार महाराज. रामेश्वर शास्त्रींनी परेडच घेणं सुरू केलं, हजेरीच घेतली तुकोबारायची. काय रे, कोण तू, कुठून आला, कसा आला, काय करतो आणि कशासाठी तू अभंग लिहितोय? कोणाचं वर्णन करतो म्हणे? देवाचं वर्णन करतो. कोणी सांगितलं तुला म्हणे? कोणी सांगितलं? मला देवानी स्वप्नात येऊन सांगितलं. पण नसलही सांगितलं असं तुम्हाला वाटत असेल तर काय देवाचं नाव घेणं हा की दोष आहे का? नाही म्हणे, मग वेदाचा अर्थ तू सांगतोय ना मराठीत. मग तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा अर्थ, वेद कुणासाठी आहे? वेदामध्ये काय सांगितलं? तुकोबारायांनी महाराज त्या ठिकाणी थोडं संभाषण सुरू केलं. तुकोबाराय म्हणतात, शास्त्रीजी आपण मोठे आहात, आपण ब्रह्मवृंद आहात, आपण मोठे ब्राह्मण आहात, पण मला सांगा ना, हा वेद आहे तरी कुणासाठी? वेदात आहे तरी काय? जनाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी वेद आणि शास्त्र असेल तर मग ते लोकांपर्यंत पोचवा की नाही? म्हणे पोचवायला पाहिजे. मग तुम्ही पोचवा ना. शास्त्री म्हणतात, आम्ही तर पोचवतोच पण लोकांना कळत नाही. तुकोबाराय म्हणतात, म्हणूनच तर आम्ही मराठीमध्ये लिहितोय, मराठीमध्ये सांगतोय ना. आमच्या माऊलीने काय केलं? संस्कृताची गाठी उगलोडी ज्ञानाची केली सई मराठी गीता देवी. अरे म्हणे, ते माऊली ब्राह्मण होते ना, तू ब्राह्मण आहेस का? बघा मी का सांगतोय,
तुकोबाराय म्हणतात, रामेश्वर शास्त्रीला बरेचदा निरुत्तर केलं तुकोबाराने. तुकोबाराय म्हणतात, अहो ब्रह्म वेद शास्त्र या सर्व गोष्टी आहेत ना, या लोकांना समजावण्यासाठी तुमचं संस्कृत कामात येणार नाही. लोकांना याच भाषेत समजून सांगावं लागेल आणि या भाषेत समजून सांगणं मला वाटते पाप नाही, असं तुकोबाराय रामेश्वर शास्त्रींना बोलले. रामेश्वर शास्त्रींना राग आला, महाराज माझ्याशी तू आर्ग्युमेंट करतो, माझा आदेश आहे आजपासून अभंग करणं बंद म्हणजे बंद. तुकाराम महाराज म्हणतात, महाराज ठीक आहे, आपली आज्ञाप्रमाणे आहे. ब्रह्मवाक्य जनार्दन, आपण सांगताना ठीक आहे, मी आजपासून अभंग करणार नाही, अभंगाची रचना करणार नाही, काही हरकत नाही. पण रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकोबा एवढंच नाही, आतापर्यंत जे अभंग तयार केले ते कागद घ्यायचे आणि इंद्राने जाऊन बुडवायचे. अरे बापरे, आता मात्र तुकोबारायांना झटकाच लागला. महाराज ज्या देवाचे अभंग, ज्या देवाचं गुणगान मी केलं आणि ज्या देवाची भक्ती केली, त्याच देवाची भक्ती जगाच्या कल्याणासाठी केलेला उपदेश हाच इंद्रायणीत जाऊन बुडवायचा. ठीक आहे, तरी रामेश्वर शास्त्रीची आज्ञा त्यांनी प्रमाण मानली आणि सांगितलं, महाराज ठीक आहे, मी बुडवून टाकतो. तुकोबाराय घरी आले. तुकोबारायांनी अभंग काढले. आपल्या घरातून अभंगाची गाथा म्हणजे कागदावर लिहिलेले ते अभंग, ती गाथा घेतली महाराज आणि डोक्यावरती घेतली. इंद्रायणीच्या काठी निघाले. मागे काही लोकांचा समुदाय सुद्धा होता. लोक म्हणतात, महाराज नका बुडू, पण आज्ञा आहे ना रामेश्वर शास्त्रीची, मग काय करायचं महाराज. अभंग घेतले आणि त्या अभंगाच्या याला दगड बांधला, कारण रामेश्वर शास्त्रीने सांगितलं दगड बांधला, त्याला दगड बांधून बुडवले. महाराज काय सांगावं. तुकोबारायांनी आपली अभंग गाथा इंद्रायणीत बुडवली. महाराज या अगोदर तुकोबारायांनी इंद्रायणीमध्ये काय बुडवलं होतं, संसारासाठी लागणारा पैसा अडका ज्या कर्ज रूपानं लोकांना दिला होता, ती कर्जाचे कागद इंद्रायणीमध्ये बुडवले होते. म्हणजे संसार इंद्रायणीत बुडवला होता, ते तिथपर्यंत ठीक होतं महाराज. पण या पांडुरंग परमात्मा, अरे पंढरीनाथा, संसाराचे कागद कर्ज मी त्यात बुडवलं हे ठीक आहे, पण हे परमार्थाचं साधन, तुझेच गुणगान केलेले अभंग तेही बुडवावे, काय दुःख झालं तुकोबारायांना. मग तुकोबारायांनी ते बुडवले महाराज. तुकोबारायांचं मन लागत नव्हतं. तुकोबाराय एका शिळेवरती जाऊन बसले. लोक येऊन चिडवायला लागले, का रे संसाराची कागद परमार्थाची कागद, दोन्ही कागद बुडवले, आता जगून काय फायदा तुझा. तुकोबारायांनी अन्न पाणी सोडलं महाराज. तुकोबाराय जाऊन एका शिळेवरती बसले. 13 दिवस पर्यंत एका शिळेवरती तुकोबाराय बसले महाराज. आणि मग मात्र तुकोबारायांना आता सहन झालं नाही. तुकोबाराय देवालाच विचारतात, प्रश्न विचारतात, देवा काय, माझा संसार मी बुडवला, मी घरदार सोडलं, मुलं बाळं सोडली, बायको सोडली म्हणजे कोणाचाच मी त्या ठिकाणी मोह माया धरत नाही. घरादारावर मी तुळशी पत्र ठेवून जर फक्त आणि फक्त तुझीच सेवा करायला लागलो, तुझंच नामस्मरण करायला लागलो, तुझ्यावरच मी कवित्व करायला लागलो, तुझंच साहित्य मी लिहायला लागलो, आणि तेही माझ्यासाठी नाही, जगतासाठी, जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी मी जर काहीतरी लिहितो आहे आणि ते वेद आणि शास्त्र प्रामाण्य असलेलं, वेद आणि शास्त्राचा जो अर्थ आहे तो मी अभंगातून मांडतो. तुकोबाराय म्हणतात नाही की ठिकाणी, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. ज्यांना वेदाचा अर्थ माहिती नाही ते अर्थ काय सांगणार, ज्यांना वेद कळत नाही ते काय समजून घेणार. तो अभंगाचा तो अर्थ ते सार मी अभंगातून मांडतो आहे आणि तेच अभंग माझे बुडवले. तुकोबारायांना क्लेश झाला. तुकोबारायांना खूप वाईट वाटलं. तुकोबारायांनी 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य केलं आणि शिळेवरती बसले. आज 30 शिळं तुकोबारायांच्या मंदिरामध्ये आपण देहूला गेलात, शिळा मंदिर आहे महाराज. ज्या शिळेवर तुकोबाराय बसले होते 30 शिळा तिथे आणून ठेवलेली आहे आणि त्याचं मंदिर आहे. मध्यंतरी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते, आपल्याला माहिती आहे ना, शिळा मंदिराचं उद्घाटन केलं होतं. तेच शिळा मंदिर ज्या शिळेवरती तुकोबाराय 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून बसले महाराज. देवाला काळजी पटली. पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या दृष्टांत दिला. तुकोबारायांच्या स्वप्नात कशाचे हो, तुकोबाराय जागीच होते 13 दिवस महाराज. काय सांगावं तुम्हाला. देव प्रकट झाले आणि तुकोबाला सांगतात, तुकोबा अरे काळजी करू नको,
तुझे अभंग घेऊन, अभंग तुझे इंद्राने जसेच्या तसे आहे रे, ते तरंगले आहेत, मी ते घेऊन उभा आहे. तुकोबाराय म्हणतात घेऊन उभा आहे. 13 दिवस झाले मी इथं बसलो आहे आणि तू म्हणतो मी घेऊन उभा आहे, कुठे आहे माझे अभंग? तुकोबाराय तुम्ही काळजी करू नका. ते कोण इंद्रायणी माते सुद्धा वर आले, इंद्रायणी माता सुद्धा सांगते तुकोबा अरे 13 दिवस तुमचे अभंग माझ्या इंद्रायणी, असं म्हणतात 5 दिवस त्या अगोदर पण होते तुकोबाराय घरी, काय म्हणतात त्याला, घरी बसले होते 5 दिवस आणि 13 दिवस शिडीवर बसले होते, अशी पण कथा आहे. 18 दिवस अभंग होते अशी पण एक आख्यायिका आहे, असा पण चिंतन आलेलं आहे. इंद्रायणी माता म्हणते तुकोबाराय मी 18 दिवस तुमच्या गाथ्याचं पारायण केलं, 13 दिवस मी तुमचे अभंग वाचले. आणि देव म्हणतात तुकोबा तुमचे अभंग तसेच मी घेऊन आलो हो, ते बुडणारे कुठे आहे? ती अक्षरी नव्हती देखा, ते अक्षर थोडे आहेत महाराज. ते भगवान पांडुरंगानं देहूतल्या अनेक लोकांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं अरे तुकोबांचे अभंग उद्या वर येणार आहेत. अनेक लोक इंद्रायणीच्या दिशेने धावले महाराज आणि येऊन बघतात तर तुकोबांचे अभंग वर आलेले आहे. भगवंताने स्वतःच्या हातावरती भगवंताने तुकोबांची गाथा घेतली आहे. भगवान दिसत नाही पण गाथा वर दिसते. काही लोकांनी इंद्रायणीत उडी मारली आणि गाथा वर घेतला, अभंग वर घेतले महाराज. इंद्रायणीच्या पात्रामध्ये बुडवलेले कागद कोरे तसेच्या तसे एकही अंश पाण्यात आणा लागता कोरेच्या कोरे वर आले. वर्णन करतात ना महाराज, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशाला ह्या, तारी येल्या जैशाला ह्या, तारी येल्या जैशाला ह्या, जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशाला ह्या. तुकोबांच्या अभंगाच्या वह्या लाह्या तराव्या तशा तरल्या महाराज. आरतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना, रामचंद्र प्रभूने सागरामध्ये काय केलं? राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागर, राघवे सागरात ते रामचंद्र प्रभूने लंकेला जाताना सागरामध्ये शिला तारल्या, म्हणजे दगडाचा पूल बांधला माहिती आहे ना. ऐशिया तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा. अर्थात तुकोबारायांचे अभंग त्या ठिकाणी रक्षण केलं महाराज. अनेक प्रमाण आहे. निवळवरायांचे एक प्रमाण आहे आपल्याला माहिती आहे, सांगतो. उदका माझी वया ठेवूनी कोरड्या, उदका माझी वया ठेवूनी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना, दाखवणे रोकड्या विश्वजना, दाखवणे रोकड्या विश्वजना. कोरडे कागद तारिले महाराज, उदका माझी तारिले. अर्थात पाण्यामध्ये त्या ठिकाणी तुकोबारायांची गाथा तरली महाराज आणि तुकोबारांचे अभंग वर आले. गावातून प्रदक्षिणा निघाली, डोक्यावरती गाथा घेतली महाराज. मला सांगू का, ही गाथा ज्यांनी आपल्या डोक्यावरती घेतली त्याचा माथा नक्कीच ठिकाणावर राहील. हा गाथा मराठी माणसाच्या माथ्यामध्ये हा गाथ्यातला एक एक अभंग गेला पाहिजे महाराज. खूप महत्व आहे गाथ्याचं, वाचला पाहिजे गाथा. तुकोबांची अभंग गाथा वाचली पाहिजे. तुकोबांची अभंग गाथा इंद्रायणीतून बाहेर आली. आपलं भाग्य आहे महाराज, आपलं भाग्य आहे. ती अभंग गाथा तुम्हा आम्हाला आज मिळते आहे. अशा प्रकारे तुकोबांची कीर्ती पसरत गेली. इकडे ज्या रामेश्वर भट्टांनी आपल्याला सांगितलं, तुकोबांना सांगितलं की गाथा बुडवून टाका, त्या रामेश्वर भट्टांचं काय झालं तेही आपण बघितलं पाहिजे. थोडक्यात सांगतो. रामेश्वर भट्ट वाघोलीहून तीर्थयात्रेला निघाले, पुण्याला आले. नागेश्वराचं दर्शन घ्यायला पुण्याला आले, म्हणजे महादेवाचं दर्शन घ्यायला आले. येता येता मध्ये एक आंघोळ करायची 2 शिष्य सोबत होते, म्हणून एका विहिरीमध्ये त्यांना विहीर दिसली. आता इथे आंघोळ करू. अनगडशाह फकीराची ती विहीर होती असं म्हणतात. मग काय झालं, हे आपले रामेश्वर शास्त्री त्या विहिरीत उतरले, त्यांनी आंघोळ केली. तिथे बाजूला असलेल्या अनगडशहाला कळलं की कोणीतरी आपल्या ह्या विहिरीमध्ये आंघोळ केली
मला न विचारता, माझी परमिशन न घेता, माझी परवानगी न घेता यांनी कोणी आंघोळ केली म्हणून अनगढ शहानी शाप दिला की जो कोणी आंघोळ केली असेल त्याच्या अंगाचा दाह दाह होईल, तो पाण्या वाचून राहूच शकणार नाही. रामेश्वर शास्त्री थोडे वर आले, पाण्यातून बाहेर आले की अंगाला महाराज एवढा दाह, एवढी आग अंगाची, काय झालं कळत नव्हतं. एकदा दोनदा तीनदा बाहेर थोडं निघालं की आग अंगाची. काय करावं महाराज, बरं किती वेळ राहायचं विहिरीत, प्रश्नच आहे ना. शेवटी कसं तरी वर आले. 2 शिष्यांनी आपलं सांगितलं, काय करावं महाराज, कशामुळे झालं असावं. म्हणे कोणीतरी अनगढशाह फकीर आहे बाजूला, त्यांनी शाप दिला की या पाण्याच्या बाहेर आला की अंगाचा दाह होईल. मग 2 शिष्यांनी पाणी घेतलं महाराज बकेटवर आणि अंगावर झारी लावून पाण्याचं गळती लावतात ना महादेवावर, तशी गळती लावली की अंगाचा दाह शांत व्हावा. कोणीतरी सांगितलं अनगढशाह फकीराला जाऊन उच्चार मागा. ब्राह्मण रामेश्वर शास्त्री म्हणतो, मी कुठं त्याच्याकडे जाणार, फकीराकडे. अभिमान महाराज, अभिमान होता. तिथून निघाले महाराज, पण अंगाचा खूप दाह. पाणी घ्यायचं, त्यांच्या अंगावर टाकायचं, दाह कमी व्हायचा. बाहेर निघाले, आता करावं काय म्हणून आळंदीला गेले आणि माऊली ज्ञानोबारायांच्या अजान वृक्षाच्या खाली वरते पाण्याची गळती लावली महाराज. अंगावर पाणी पडते. ज्ञानोबाराचं चिंतन सुरू झालं. माऊली, हो माझ्या अंगाचा दाह शांत करा, अंगाचा दाह शांत करा, खूप माझं अंग पोळते आहे, काय झालं मला कोणी शाप दिला कळत नाही. माऊली म्हणतात, अरे तुला तो अनगढशहाचा शाप तर आहेच आहे, पण तुला सांगू, माझा लढिवाळ असलेला, जीवलग असलेला वैष्णववीर पांडुरंगाचा भक्त तुकाराम महाराज, त्या तुकारामाचे अभंग तू बुडवले ना, तुझ्याकडून विष्णू भक्ताची निंदा झाली महाराज, द्रोह झाला. एकदा देवाची निंदा झाली, देवाचा द्वेष केला तरी उद्धार होऊ शकते, आपल्याला माहिती आहे. रावणाचा उद्धार झाला, कंसाचा उद्धार झाला, पण संतांची निंदा जर घडली महाराज, संतांचा द्वेष झाला तर त्याला माफी नाही, बिलकुल माफी नाही, चुकीला माफी नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, रामेश्वर शास्त्री इथे चालणार नाही, तुम्हाला तुकोबांजवळ जाऊन तिथेच तुम्हाला माफी मागावी लागेल, कारण तुमच्याकडून त्यांचा अपमान झाला. विष्णू भक्ताचा अपमान सहन होत नाही देवाला महाराज. मग रामेश्वर शास्त्री निघाले महाराज. आता काही उपायच नाही. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितल्यावर काय करायचं असं आहे महाराज. तुकाराम महाराजच्या चरित्रामध्ये 3-4 ठिकाणी असं धरणेकरी प्रकरण आहे की माऊलींकडे गेले, माऊलींनी तुकोबारांकडे पाठवलं. मोठ्या माणसाचं लक्षण हे असते. माऊली ज्ञानोबारायांनी तुकोबांचं महत्त्व वाढवण्यासाठी तुकाराम महाराजांकडे पाठवायचे, कारण माऊली ज्ञानोबारांच्या तुकाराम महाराज आवडीचे होते. नाही, सर्वच भक्त जे भगवंताची भक्ती करतात ते माऊलींना आवडतात महाराज. मग काय झालं, रामेश्वर शास्त्री निघाले आणि रामेश्वर शास्त्रीने म्हटलं आपण तिथं जावं. आपण तर खूप त्रास दिला महाराज. कोणाला? तुकाराम महाराजाला. त्यांचे अभंग बुडवले, त्यांना अभंग करू नका म्हणून सांगितलं. तिथे जर आपण गेलो तर आणखी आता आपल्यावर लोक बिघडले गावचे तर काय करायचं, किंवा तुकाराम महाराज तर अद्वा तद्वा बोलले तर. म्हणून त्यांनी एक शिष्य पाठवला आपला, त्याच्याजवळ लिहून पाठवलं की असं असं आहे, मला माऊलींनी सांगितलं आपल्याला भेटावं, माझ्या अंगाचा दाह काही केल्या शांत होत नाही. तुकाराम महाराजांनी महाराज नमस्कार केला त्या पत्राला आणि बघितलं, अरे बापरे, चतुर्वेदी 4 वेद पारंगत असलेले, वेदशास्त्र संपन्न असलेले रामेश्वर शास्त्री मला लिहितात. अरे बापरे, या ब्राह्मणाला एवढा त्रास झाला, कोणी केला हा त्रास. अरे, तुकोबारायांचं मन द्रवलं महाराज. सर्वाभूती परमात्मा बघणारे तुकोबाराय म्हणतात, माऊलींनी सांगितलं, त्यातल्या त्यात माऊलींनी सांगितलं. तुकोबारायांनी फक्त एक अभंग लिहिला महाराज आणि शिष्यासोबत पाठवला की जा रामेश्वर शास्त्रींना द्या. एकच अभंग पाठवला आणि तो अभंग रामेश्वर शास्त्रीजवळ पोचला. रामेश्वर शास्त्रींनी एक अभंगातली पहिली ओळ वाचली महाराज, 20% 20% दाह शांत झाला. दुसरी ओळ वाचली, 50% शांत झाला. पूर्ण अभंग वाचला, पूर्ण अंगाचा दाह गेला. तुकोबारायचे एका अभंगाने रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा दाह गेला महाराज. तेव्हा तुकोबारायांचा गाथा वाचल्याने काय होईल, वाचा तर खरी. तुकोबारायांचा गाथा वाचला ना तर अनंत जन्माचं पाप नाहीस होईल महाराज, सुख प्राप्त होईल आपल्याला. म्हणून तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजे. इथे मी का सांगतो आहे,
रामेश्वर शास्त्रीने एक अभंग त्या ठिकाणी वाचला, त्यांच्या अंगाचा दाह गेला. रामेश्वर शास्त्री देहूच्या दिशेने निघाले आणि तुकोबाराय म्हणतात एवढं मोठे शास्त्री आपल्या दर्शनाला येते, आपणच त्यांना सामोरे जावं. मग देहूवरून तुकोबाराय निघाले, आळंदीहून रामेश्वर शास्त्री निघाले आणि मध्ये कुठेतरी टाळगाव चिखलीजवळ भेटले असावेत. कारण असाही कुठे उल्लेख आहे की मल्हारपंत कुलकर्णी जे आहेत त्यांच्या घरी रामेश्वर शास्त्री आणि तुकोबारायांची भेट झाली. ते ठिकाण म्हणजे आपलं टाळगाव चिखली आहे. असं आहे महाराज, जेव्हा रामेश्वर शास्त्री आणि तुकोबाराय भेटले त्यावेळेला आता मात्र रामेश्वर शास्त्रीचा मानपान गेला. रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायांनी रामेश्वर शास्त्रीचं आलिंगन दिलं. रामेश्वर शास्त्रीने दंडवतच घातलं तुकाराम महाराजाला. आता नाही बघा कोण जाती कोण पाती, नाही नाही नाही, तुम्ही गुरु आहात आमचे. तुकोबाराय तुमचा अधिकार मोठा आहे हो. 13 दिवस देवाने तुमचे अभंग धरून ठेवले, एवढा अधिकार आमचाही नाही. आम्ही नावाचे ब्राह्मण आहोत, आम्ही चतुश्लोकी, आम्ही चतुर्वेदी असल, आम्ही वेदाचे पारंगत असल, आम्ही शास्त्र जाणत असेल, पण आम्ही देव जाणत नाही. आम्ही नुसतं पुस्तकी किडे असणार, पण तुम्ही प्रॅक्टिकल आहात. तुकोबाराय माफ करा मला. त्या दिवसापासून रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं आणि सांगितलं की तुकोबाराय आता मी घरी जाणार नाही, आता मी तुमचा इथून पुढे शिष्य म्हणूनच राहणार. महाराज असं आहे, तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांमध्ये रामेश्वर शास्त्री सुद्धा टाळकरी बनले. तुकोबाराय कीर्तन करायचे आणि रामेश्वर शास्त्री टाळ त्या ठिकाणी वाजवायचे. एवढे शास्त्र पारंगत, वेदशास्त्र पारंगत असलेले रामेश्वर शास्त्री तुकोबारायांना शरण गेले. आपल्याला माहिती आहे रामेश्वर शास्त्रींनी मंबाजींनी तुकोबारायांना त्रास दिला असेल, पण नंतर शिष्यत्व सुद्धा त्यांनी पत्करलं. अशा कथा आपल्याला तुकोबारायांच्या चरित्रामध्ये दिसतात. महिपती महाराजांनीही तुकाराम चरित्रामध्ये त्याचं वर्णन केलं. अनेक अभंगामधून सुद्धा त्यांचे पुरावे आपल्याला दिसतात. अशा तुकोबारायांचं त्या ठिकाणी रामेश्वर शास्त्री आणि तुकोबारायांची भेट झाली. रामेश्वर शास्त्रीने बुडवायला सांगितलेले अभंग, तुकोबांचे तरलेले अभंग, हा एक मोठा चमत्कार तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता ते खरंच तरले होते काय, ते असं झालं होतं काय, ते शंका कुशंका घेण्यात महाराज काहीच अर्थ नाही. पण एक सांगू का, अहो तुकोबांचे अभंग जर वाचले ना तर तुम्हाला असं वाटेल की तुकोबांनी, देवानी 13 दिवस ते अभंग धरून ठेवले. ते जर धरले नसते, ते जर आमच्यासाठी राहिले नसते तर आम्हाला कळलं असतं का हो ज्ञान, वेदाचं शास्त्राचं ज्ञान आम्हाला कळलं नसतं. तुमच्या आमच्या आज प्रत्येक कीर्तनामध्ये कुठेही जा 90% तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन होते. त्याचं कारणच असं आहे महाराज, हे सुखावून निघालेले अभंग आहे. मला सांगा ना, कुठले अभंग, कुठले ग्रंथ असे आहे की जे गंगेच्या पाण्यामध्ये 13 दिवस राहून वर आलेत? तुकोबारायांचे अभंग 13 दिवस महाराज इंद्रायणीत राहिले आणि वर आले. सुखावून निघालेले ते अभंग आहेत. तोलून मोलून वापरलेले ते शब्द आहेत आणि ते शब्दच नाही, ते वेदाचं सार आहे. ते वेदाच्या रुची आहेत महाराज. आणि म्हणून तुकोबारायांची भक्ती करत असताना तुकोबारायांच्या गाथ्याची भक्ती करावी. तुकोबारायांच्या गाथ्यावरती माथा ठेवावा आणि आपलं जीवन उजळून घ्यावं. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आजचा 6वा भाग, तुकोबारायांच्या चरित्राचा हा 6वा भाग आज तुकोबारायांच्या चरणी अर्पण करू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तुकोबारायांचं उर्वरित चरित्र मोठं आहे महाराज. ते 7 आणि 10 दिवसात होणारं चरित्र नाही. आपल्याला जेवढं चरित्र बघता येईल तेवढं चरित्र बघण्याचा प्रयत्न करू. पुढच्या भागामध्ये आणखी तुकाराम महाराजांचा काही चरित्र कथेचा आपण विचार करूया. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि तुकोबारायांचं एकदा भजन करू. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरजर ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तावतार जनार्दन श्री कनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की।